सिंधुदुर्गात दुबईहून आलेल्या 4 प्रवाशांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गातल्या एका पंचकर्म सेंटरमध्ये सध्या हे 4ही प्रवासी असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। त्यामध्ये त्यांना कोरोना संबंधामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीयेत। तरीही खबरदारी म्हणून ते ज्या भागातले आहेत त्या भागातल्या एका पंचकर्म सेंटरमध्ये पुढचे 14 दिवस राहण्याचा सल्ला सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने दिला असून रोज त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। सिंधुदुर्गातल्या जिल्हा रुग्णालयामध्ये या कोरोनाच्या संशयित लक्षणं आढळल्यानंतर काय व्यवस्था करायची त्याची सज्जता झालेली आहे। विशेष आयसोलेशन वॉर्ड इथे तयार करण्यात आलेले सिंधुदुर्गच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि इथे सगळी यंत्रणा आहे, म्हणजे अगदी मॉनिटर सहित व्हेंटिलेटरपासून सर्व व्यवस्था या आरोग्य यंत्रणेने केलेली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या 50 बेड्सचा विशेष आयसोलेशन कक्ष उभारण्यात आलेला आहे। आणखी काय काय या सगळ्या यंत्रणेमार्फत काळजी घेतली जाते, कारण आताच होळीचा उत्सव 5 दिवसाचा झालेला आहे, खूप गर्दी होती आणि त्यानंतर काय काय काळजी आता आरोग्य यंत्रणा घेते आहेत, जिल्ह्यामध्ये किती बेड्सची व्यवस्था केलेली आहे आणि काय काळजी घेतली जाते। आता कोरोना डिसीजच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्यामध्ये 2-3 प्रकारे ह्याला टॅकल करतो आहोत। बार आणि रेस्टॉरंट ही बंद ठेवण्यात यावी अशी मागणी निर्माते आणि वंदना चित्रपटगृहाचे मालक विजू माने यांनी केली आहे। या ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी असते, अशा परिस्थितीतही कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो असं सांगत विजू माने यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। यावेळेला चित्रपटगृह बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय। मला आश्चर्य तेही वाटतं की काही आस्थापनांना मात्र याच्यातून सूट मिळाली, म्हणजे मोठमोठे बार अँड रेस्टॉरंट जिथे दिवसाला 150 आणि 200 लोक जास्तच, म्हणजे 500 लोक तरी एकच गोष्ट हँडल करत असतात, तोच ग्लास, तोच टेबल, त्याच प्लेट्स, तेच चमचे आणि काटे। महाराष्ट्रात कोरोनाचा फटका नाटकांना देखील बसलाय। सुयोग नाट्य संस्थेनं 30 मार्चपर्यंत नाटकांचे प्रयोग रद्द केलेत। यामध्ये अनन्या, गांधी आत्या आणि मी, थोडं तुझं थोडं माझं या नाटकांचा समावेश आहे। 30 मार्च नंतर परिस्थिती सुधारल्यास प्रयोग सुरू होतील किंवा काही काळ प्रयोग थांबवले जातील। 100 पेक्षा जास्त देशांमध्ये गेल्या महिन्याभरापासून 2 महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं हजारो जणांना विळखा घातलाय। भारतातही कोरोना बाधित रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे भारतीयांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे। लोकांमध्ये सरकार आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं जनजागृती करायला सुरुवात करण्यात आली आहे। व्हाट्सएप के माध्यम से तमाम अफवाहें भी फैल रही हैं और शासन प्रशासन के तौर पे निस्संदेह बहुत ही बेहतर तरीके से स्थिति को नियंत्रित करने का प्रयास किया जा रहा है और सबसे सराहनीय प्रयास मेडिकल विभाग से जुड़े हुए सारे मशीनरी का है। सारे लोग, चाहे वो डॉक्टर हों, नर्स हों, वार्ड बॉय हों, स्वीपर हों, सारे लोग अपने कर्तव्य को 24 घंटे अंजाम दे रहे हैं। कोरोनाच्या मुक्तीसाठी साईबाबांना साकडं घालण्यात आलं। शिर्डी शहराला भक्तांनी पायी परिक्रमा केलेली आहे। शेकडो ग्रामस्थ आणि साई भक्त परिक्रमेमध्ये सहभागी झाले। प्रशासनाच्या बंदीनंतरही या परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं आहे। साईबाबांच्या आशीर्वादासाठी परिक्रमा यात्रा काढण्यात आली आहे। कोरोना व्हायरसचं संकट दूर व्हावं यासाठी साईबाबांना साकडं घालण्यात आलंय। थेट जाऊयात शिर्डीला, आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, एकीकडे प्रशासनानं गर्दी जमवायला बंदी केलेली आहे, दुसरीकडे साई भक्तांनी मात्र ही पायी परिक्रमा काढलेली आहे। नक्कीच संदीप, आपण जर बघितलं तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी यज्ञ केले जात आहेत, जप केले जात आहेत, देवाला साकडं घातलं जात आहे। तसंच काहीसं साई भक्त जे आहेत यांनी साईबाबांना साकडं आज घातलेलं आहे। साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये जेव्हा महामारी आलेली होती तेव्हा शिर्डी शहराला परिक्रमा करत ज्या महामारीचं निवारणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले त्यावेळी होते। तसंच काहीसं आज साई भक्तांनी केलंय। शिर्डी शहराला शेकडो साई भक्तांनी आज परिक्रमा घालत बाबांकडे मागणी केली की हा जो आजार आला यापासून कुठेतरी राज्याला आणि देशाला मुक्ती मिळावी। धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।